नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर आपलं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा हा विषय बघणार आहोत आणि यामध्ये आयएमपी क्वेश्चन आपण काढलेला गेस्ट पेपर म्हटल्यापेक्षा क्वेश्चन पेपर लीक आपण आज बघणार आहोत। आणि हा सेशन घेऊन आलेला आहे आपल्याकडे असलेल्या मॅडम शालिनी मॅडम। आता चला बघूया मॅथमॅटिक्स। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शालिनी भारद्वाज। एजू शॉप ह्या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा एकदा स्वागत करते। आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी मॅथ्स पार्ट 1 चा गेस्ट क्वेश्चन पेपर या ठिकाणी घेऊन आले होते। आता मी तुमच्या समोर लीक क्वेश्चन पेपर घेऊन आलेले आहे। म्हणजेच उद्या 6 तारखेला होणारा जो मॅथ्स पार्ट 1 अल्जेब्राचा पेपर आहे तो 100% मी जो व्हिडिओ एजू शॉप मार्फत घेऊन आलेले आहे त्यातला 100% पेपर तुम्हाला ॲज इट इज येणार याची गॅरंटी देते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। पण तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मित्रांनो, उद्या येणारा पेपर आपण या ठिकाणी बघूया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लीक क्वेश्चन पेपर या ठिकाणी घेणार आहोत। तर तुम्हाला माहीतच आहे की आपला जो टाइम आहे पेपरचा तो 2 आवर्स आहे आणि टोटल मार्क्स 40 मार्क्स आहे। फक्त तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एकही स्लाइड मिस न करता व्यवस्थितपणे हा पेपर तुम्ही रीड करून जायचा आहे किंवा सॉल्व्ह करायचा आहे। पेपर सॉल्व्ह करताना काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे असतात, ते इन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत। ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, सर्व प्रश्न कंपल्सरी असतील। यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड, तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नसेल। द नंबर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, जर तुम्ही व्यवस्थित नंबरिंग करून व्यवस्थित राईट जर केलं तर तुम्हाला फुल मार्क्स या ठिकाणी मिळतील। त्यानंतर फॉर एमसीक्यूज ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी इव्हॅल्युएटेड। बघा, एमसीक्यूज मध्ये सुद्धा तुम्ही सगळेच्या सगळे अटेम्प्ट करणं गरजेचे आहे। त्यानंतर राईट करेक्ट अल्टरनेटिव्ह ए बी सी डी विथ सब क्वेश्चन नंबर। आणि बघा, तुम्हाला तर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट माहीतच आहे। क्वेश्चन नंबर 1 ए, क्वेश्चन नंबर 1 बी। तर जो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करतायत आणि त्यात जे अल्टरनेटिव्ह आहे एबीसीडी ते सुद्धा व्यवस्थित टाकून तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे। त्यानंतर आहे पेपर किती तासाचा आहे, किती मार्कांचा आहे हेही तुम्हाला माहित आहे। आपण आता पुढे बघणार आहोत। बघा, चॅप्टर मॅपिंग ओव्हरव्ह्यू। आता क्वेश्चन नंबर फर्स्ट ए हा एमसीक्यूज वाला आहे, हे तुम्हाला माहितच आहे। तर तो 4 मार्कासाठी असतो आणि 4 मार्कासाठी कुठल्या चॅप्टर मधून एमसीक्यूज येण्याची 100% गॅरंटी आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। तर तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट ए एमसीक्यूज साठी चॅप्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फिफ्थ हे चॅप्टर व्यवस्थित रीड करून किंवा तुम्हाला सॉल्व्ह करून ते जायचे आहेत आणि 101% गॅरंटी आहे की तुम्ही 4 मार्क्स मिळवल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्टचा बी आहे, मार्क क्वेश्चन असतो हा, यालाही तुम्हाला 4 मार्क्स आहे। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला किती चॅप्टरची प्रॅक्टिस करून जायची आहे, तर फर्स्ट, सेकंड, फिफ्थ अँड 6। म्हणजे जर तुम्ही चॅप्टर पहिला, दुसरा, 5वा आणि 6वा व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून गेला, प्रॅक्टिस करून गेला तर यू विल गेट 4 मार्क्स, याची सुद्धा गॅरंटी आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा ए आहे, ऍक्टिव्हिटीज बेस हा क्वेश्चन असतो आणि याला सुद्धा 4 मार्क्स असतात। तर यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठले चॅप्टर प्रॅक्टिस करून जायचे आहे, तर फर्स्ट, सेकंड अँड फिफ्थ या 3 चॅप्टर मधूनच तुम्हाला ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या येतील आणि त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहे। जर तुम्ही असं केलं तर यू विल गेट 4 मार्क्स। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा बी आहे, मार्क बेस्ड क्वेश्चन असतो हा 8 मार्कांसाठी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्या चॅप्टरची प्रॅक्टिस करायची आहे हे सगळं अनालिसिस करून तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। तर बघा, चॅप्टर फर्स्ट, थर्ड, फोर्थ अँड 6 हे 4 चॅप्टर जे आहेत ते व्यवस्थित प्रॅक्टिस करून तुम्हाला जायचं आहे, जेणेकरून हा जो 8 मार्काचा क्वेश्चन आहे तो तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3
ए हा पण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केला तर यू विल गेट 3 मार्क्स. बट त्याच्या आधी तुम्हाला तो जो क्वेश्चन आहे तो कुठल्या चॅप्टर मधून येणार आहे हे सगळं अनालिसिस केल्यानंतर आम्ही ह्या कन्क्लुजन वर आलेलो आहोत की चॅप्टर 4 आणि 6 ह्या दोन चॅप्टर मधनं तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 च्या ए चे क्वेश्चन येण्याची 100% गॅरंटी आहे. त्यामुळे तुम्ही हे दोन चॅप्टर व्यवस्थित प्रॅक्टिस करून जायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 चा बी. हा सुद्धा मार्क क्वेश्चन्स आहे आणि याला तुम्हाला मार्क्स आहे 6 मार्क्स. आणि ह्या क्वेश्चन मध्ये कुठल्या चॅप्टर मधून क्वेश्चन येण्याची गॅरंटी आहे तर ते चॅप्टर्स आहे 1st, 4th अँड 5th. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 1, 4, 5 हे चॅप्टर जर व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस केले तर निश्चितच 6 मार्क्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4 हॉट्स क्वेश्चन. मागच्या रिमेनिंग व्हिडिओ मध्ये जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर आपण क्वेश्चन नंबर 4th ला काय म्हटलो होतो, हॉट क्वेश्चन्स. आणि तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन नंबर 4 हा हॉट जातो, टफ जातो. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आपण तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम गॅरंटी घेऊन आलेलो आहे की ह्याच चॅप्टर मधून ह्या क्वेश्चन मध्ये हेच क्वेश्चन येतील याची तुम्हाला श्युरिटी आम्ही देतो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅप्टर 1st, 3rd आणि 6 हे 3 चॅप्टर जर तुम्ही व्यवस्थित करून गेला तर जो 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे ज्याला आपण हॉट्स क्वेश्चन म्हणतो तो हॉट्स न होता कूल होईल. त्यासाठी तुम्हाला चॅप्टर 1st, 3rd आणि 6 हा व्यवस्थित प्रॅक्टिस करून पेपरला जायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 क्रिएटिव्ह क्वेश्चन असतात. आपण पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 मार्क्स आहे या क्वेश्चनला. आणि तुम्ही जर चॅप्टर 2nd आणि 6 हे दोन चॅप्टर व्यवस्थित प्रॅक्टिस करून जर गेला तर मी तुम्हाला श्युरिटी देते की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठलाही क्वेश्चन येणार नाही. आणि आला तरी तो तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. फक्त नंबरिंग चेंज असते किंवा अल्फाबेट चेंज असतात, दुसरं काही नसतं. बाकीचं तुम्ही व्यवस्थित जर केला तर निश्चितच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि ज्या गोष्टी आम्ही या ठिकाणी सांगतोय त्या व्यवस्थित करून जा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून यू विल गेट आउट ऑफ मार्क्स. बघा नंतर आता चॅप्टर वाईज क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन. आता आपण चॅप्टर तर तुम्हाला सांगितले पण क्वेश्चन कशा प्रकारे डिव्हाइड झाले हे आपण ह्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. तर बघा चॅप्टर 1st आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. बरोबर, हा तुमचा चॅप्टर आहे. मग टॉपिक्स कवर्ड, यामध्ये 3 टॉपिक कवर्ड केलेले. कुठले कुठले? क्रॅमर्स रूल आहे, ग्राफिकल मेथड आहे आणि वर्ड प्रॉब्लेम्स आहे. बघा क्रॅमर्स रूल्सही तुम्ही पाहिलाय, ग्राफिकल मेथडही पाहिली आणि वर्ड प्रॉब्लेम आली. मग आता ह्या 3 टॉपिकवर कुठल्या क्वेश्चन मध्ये याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आपण बघणार आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 1 चा जो ए आहे त्याच्यातला जो फर्स्ट आहे तो क्रॅमर्स रूल वर विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1st मध्ये जो बी आहे त्याच्यातला जो पहिला आहे फाइंड x - y हा विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा ए मधला फर्स्ट आहे तो ग्राफ टेबल असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा बी मधला जो फर्स्ट असेल तो 2 नंबर्स असतील. आणि क्वेश्चन नंबर 3 चा बी चा जो फर्स्ट असेल त्यात असेल ग्राफिकल सोल्युशन. आणि क्वेश्चन नंबर 4 चा जो फर्स्ट असेल तो असेल 3 डिजिट नंबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढा डीप अनालिसिस तुम्हाला युट्यूब चॅनलवर याआधी कोणीही दिलेलं नसेल. जे फक्त एकच युट्यूब चॅनल देतं आणि ते आहे एज्युशॉप चॅनल. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ डीप मध्ये बघा आणि जास्तीत जास्त त्याला अनालिसिस करून त्यावर अभ्यास करा, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल. त्यानंतर चॅप्टर 2nd आहे क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन. याच्यामध्ये पण 3 टॉपिक कव्हर केले, रूट्स अँड सम प्रोडक्ट, फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड. हे 3 टॉपिक या चॅप्टर मध्ये आहेत. आता या टॉपिक वर कुठला क्वेश्चन येण्याची गॅरंटी आहे हे तुम्हाला या ठिकाणी अनालिसिस करून दिलेलं आहे. बघा क्वेश्चन नंबर 1st चा ए त्याच्यातला जो 2nd आहे, 2nd क्वेश्चन ते कोणत्या टॉपिक वर विचारू शकता तर रूट्स 3 अँड 5.
त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट बी चा जो 4th नंबरचा आहे फाइंड के. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा ए जो आहे त्यातला जो 2nd नंबर आहे त्याचा आहे फॅक्टरायझेशन मेथड, ती वापरली असेल किंवा ती विचारली असेल तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो बी असणार आहे त्याचा जो 5th नंबरचा क्वेश्चन असणार आहे तो देखील तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडवर विचारलेला असेल म्हणण्यापेक्षा विचारलेलाच आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये जो 4th नंबरचा आहे त्यात फॉर्म्युला मेथड या आधारित हा प्रश्न तुम्हाला विचारलेला असेल. तर बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये अल्टरनेटिव्ह मधला पण किती नंबरचा, एवढं डीप अनालिसिस करून तुम्हाला हा पेपर या ठिकाणी आम्ही सांगत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. त्यानंतर चॅप्टर 3 आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. यामध्ये सुद्धा 2 टॉपिक कव्हर झालेले आहेत. एक एन टर्म टीएन, त्यानंतर सम ऑफ द एन टर्म एसएन. हे तर तुम्ही चॅप्टर मध्ये शिकलाच असाल बरोबर. मग आता ह्या टॉपिक वर कुठल्या क्वेश्चन मध्ये किती नंबरचा क्वेश्चन विचारलेला असेल हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला डीप अनालिसिस करून सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मधला जो 3rd असणार आहे त्याची 21st टर्म या ठिकाणी तुम्हाला विचारलेली असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा ए जो आहे त्यातला जो 3rd नंबरचा आहे त्या टॉपिक वरती प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारलेली असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बी चा जो 2 असेल चेक 299 इन एपी हा विचारलेला असेल. आणि क्वेश्चन नंबर 4 चा जो 2 असेल त्यात तुम्हाला विचारलेला असेल सम डिव्हिजिबल बाय 6. तर बघा विद्यार्थी मित्रांनो एवढ्या छान प्रकारे डीप अनालिसिस करून तुमच्या समोर आम्ही हा पेपर घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला फक्त जास्तीत जास्त सराव करून हा पेपर सॉल्व करायचा आहे. त्यानंतर चॅप्टर 4 आहे फायनान्शियल प्लॅनिंग. याच्यामध्ये सुद्धा जीएसटी कॅल्क्युलेशन, ब्रोकेज अँड डिस्काउंट्स, टॅक्स पेबल हे 3 टॉपिक या ठिकाणी ह्या चॅप्टर 4 मध्ये कव्हर केलेले आहेत. आणि ह्या टॉपिक वरचा क्वेश्चन किती नंबरचा असेल तो विचारलेला असेल हे तुम्हाला या ठिकाणी अनालिसिस करून दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 चा जो बी आहे त्यामध्ये 4th नंबरचा क्वेश्चन हा ब्रोकेज वर विचारलेला असेल. ब्रोकेज ह्या टॉपिक वर विचारलेला असेल म्हणण्यापेक्षा आहेच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 चा जो ए त्यातला पण जो दुसरा क्वेश्चन आहे तो जीएसटी पेएबल मध्ये विचारला असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 चा जो बी आहे त्यातला 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो लॅपटॉप प्राइस वर असेल. म्हणजेच बघा तुम्हाला यावरून निश्चितच कळेल की तुम्हाला फक्त सर्व मटेरियल प्रोव्हाइड केलेले, फक्त आता तुम्ही प्रॅक्टिस आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघून त्याच्या नोट्स काढून प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच करायची आहे. त्यानंतर आहे चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी. याच्यावर पण 3 टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेले. सॅम्पल स्पेस, इव्हेंट्स, प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेशन. यामध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर ए चा जो 4th असणार आहे त्याची जीएसटी रेट तुम्हाला विचारलेली असेल. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये बी चा जो 3rd असणार आहे त्याचा फाइंड एन ए विचारलेला असेल. त्यानंतर क्वेश्चन 2 चा ए मधला जो 3 असेल त्याचे 2 पॉइंट्स विचारलेले असतील. आणि क्वेश्चन नंबर 3 चा बी चा जो 2 असेल त्यात डाय अँड पॉइंट विचारलेला असेल. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स मध्ये सुद्धा 4 टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. तर क्लास मार्क आहे, मोड आहे, मीडियन, फ्रिक्वेन्सी, पॉलिगॉन. आता यामध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर बी मध्ये जो 2 नंबरचा प्रश्न असणार आहे तो क्लास मार्क वर असेल. क्वेश्चन नंबर 2 बी मधला जो 3rd असेल तो मोड विचारलेला असेल. आणि क्वेश्चन नंबर 3 चा ए मधला जो 1st असेल त्यात मीडियन विचारलेला असेल. आणि क्वेश्चन नंबर 4 चा जो 3 असेल त्यात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विचारलेला असेल. आणि क्वेश्चन नंबर 5 चा जो 1st आहे त्यात पाय डायग्राम विचारलेली असेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त चॅप्टर प्रॅक्टिस करून जा, क्वेश्चन सॉल्व करा. आणि मॅथ हा पेपर रीड करायचा नसतो तर सॉल्व करायचा असतो. ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहे. चला तर आपण बघूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट पेपरचाच फॉर्मॅट मी तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन येत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही तुमची नोटबुक आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून जर तुमची प्रॅक्टिस तर झालेलीच आहे कारण उद्या पेपर आहे म्हटल्यानंतर तुम्ही ऑल प्रॅक्टिस तुमची सेट झालेली असेल तर तुम्ही आता जे आन्सर तुम्हाला येईल ते तुम्ही
राईट डाऊन तुमच्या नोटबुकवर करायचं आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन असणार आहे तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्टचा ए मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जो की तुम्हाला 1 मार्क मिळून देणार आहे. तर प्रश्न आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी फॉर सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन्स. हा क्वेश्चन आहे. x plus y is equal to 3 and 3x minus 2y minus 4 is equal to 0 using Cramer's rule. बघा, क्रॅमर्स रूलने हा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. तर यू गेस द आन्सर. नसेल तर मी फर्स्ट नंबरचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तसेच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहून पाठवायची आहे. तर याचा आन्सर आहे ए, म्हणजेच -5. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन मधला सेकंड, आणि हाही तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी मिळून देणार आहे. तर क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन हॅज रूट्स 3 and 5. बघा, हा पण या ठिकाणी इथं पण तुम्हाला 4 ऑप्शन्स आहे, आणि जो राईट ऑप्शन असेल तो कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही पाठवायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 चा बी आहे, सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये बी जो असणार आहे, यात कुठलेही 4 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे आहे, आणि तुम्हाला त्याचे 8 मार्क्स या ठिकाणी मिळतील. तर फर्स्ट आहे, 2 numbers differ by 3, the sum of the greater number and twice the smaller number is 15. मग फाइंड द नंबर्स. हा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला आहे, आणि जर तुम्हाला हा क्वेश्चन जर तुम्हाला जमत असेल तर तो तुम्ही तुमच्या नोटबुकवर या ठिकाणी सॉल्व्ह करू शकताय. म्हणजे तुमच्या ऍट अ टाइम 2 गोष्टी या ठिकाणी होतील. एकतर तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघणार आहे, कानाने ऐकणार आहे, आणि खाली सॉल्व्ह सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकवर करणार आहे. म्हणजेच तुम्हाला स्पेशल असा अभ्यास करायची गरज देखील या ठिकाणी पडणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, चेक वेदर 299 इज अ टर्म इन द AP 5, 11, 17, 23. म्हणजे तुम्हाला 299 ही टर्म या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. आणि जर तुम्हाला फॉर्म्युला येत असेल तर तुम्ही ही 2 मिनिटात मी क्वेश्चन रीड करण्याच्या आधी तुमची सॉल्व्ह झालेली असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, कॅल्क्युलेट द मोड फॉर द डाटा क्लास 20, 40, 46, 60, 60, 80, 80, 100. मग फ्रिक्वेन्सी 70, 200, 80, 70. म्हणजे बघा, तुम्हाला या ठिकाणी काय काढायचं आहे, मोड या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. तर बघा, कॅल्क्युलेट मोड करायचा आहे, आणि त्याचा फॉर्म्युला वगैरे तुम्हाला माहीतच असेल तर तोही क्वेश्चन तुम्ही इझिली या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर 4 नंबरचा आहे, अ शेअर इज सोल्ड ॲट मार्केट प्राइस ₹2000 विथ ब्रोकेज 0.3%. फाइंड परचेस व्हॅल्यू. या ठिकाणी तुम्हाला परचेस व्हॅल्यू काढायची आहे, ती सुद्धा तुम्ही काढली असेल. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन x² - 7x + 10 इज इक्वल टू 0 बाय फॅक्टरायझेशन मेथड. बघा, क्वाड्रिलॅटरिक इक्वेशन दिलेलं आहे, आणि फॅक्टरायझेशन मेथड यूज करून तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. तर म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 बी मधले 4 क्वेश्चन या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहे. आणि ह्या 5ही क्वेश्चन मध्ये 5th नंबरचा क्वेश्चन हा IMP म्हणून नोट करून घ्या, किंवा तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. सॉल्व्ह केलेल्या नोटबुकवर त्याच्या समोर IMP करा. हा क्वेश्चन तुम्हाला येणार म्हणजे येणार. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर फर्स्टचा ए आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. याचे कुठलेही 4 तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. 4 कंपल्सरी सॉल्व्ह करायचे असतात, पण प्रत्येकाला 1-1 मार्क असतो. मग क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला GST काय आहे, किती % लागणार आहे, कुठला ऑप्शन राईट आहे तो कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आम्हाला सांगायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्टचा बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. बघा, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सब क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, आणि त्याला तुम्हाला 4 मार्क्स आहे. फर्स्ट आहे, इफ 3x + 4y इज इक्वल टू 17 and 4x + 3y इज इक्वल टू 18, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x - y. या ठिकाणी तुम्हाला XY ची व्हॅल्यू काढायची आहे.
जर तुम्ही प्रॅक्टिस झालेली असेल तर निश्चितच तो हाही प्रॉब्लेम तुम्ही नोटबुकवर सॉल्व्ह केलेला असेल. सेकंड आहे फाइंड द क्लास मार्क ऑफ द क्लास 6 to 10. याचे हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. थर्ड आहे इफ PA is equal to 3/4 and NS is equal to 36, find NA. यात तुम्हाला NA फाइंड करायचं आहे, तर तेही तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. 4 नंबरचा क्वेश्चन आहे इफ वन रूट ऑफ द क्वाड्रिक इक्वेशन x² - 7x + k is equal to 0 is 4 आणि फाइंड k. या ठिकाणी तुम्हाला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि हा जो 4th नंबरचा क्वेश्चन आहे हा सुद्धा IMP म्हणून तुम्ही नोट करायचा आहे, कारण हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. नेक्स्ट आहे आणि फर्स्ट नंबरचा क्वेश्चन देखील तुम्ही या ठिकाणी IMP करून घ्या, कारण हे दोन्ही क्वेश्चन येण्याची 100% गॅरंटी आहे. त्यानंतर आपण नंबर 3 चा जो बी आहे सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स. तुम्हाला कुठलेही 2 क्वेश्चन या 4 मधून सॉल्व करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला 6 मार्क मिळतील. तर बघा फर्स्ट नंबर जो आहे तो सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली दिलेला आहे, तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा जो आहे तो प्रोबॅबिलिटी या चॅप्टर मधून आलेला आहे, तोही तुम्ही क्वेश्चन रीड करून सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे हा तर फायनान्शियल मॅनेजमेंट मधून आलेला आहे, त्यातही तुम्ही तुम्हाला फाइंड द टोटल अमाऊंट पेड किती असेल ती तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायची आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे सॉल्व x² - 2 √3x - 1 is equal to 0 using फॉर्म्युला मेथड. बघा फॉर्म्युला मेथडने हे इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. तर या टोटल 4 क्वेश्चन मध्ये फर्स्ट आणि 4th IMP आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये जर राईट करत असाल तर त्या ठिकाणी IMP हा वर्ड नोट करायचा आहे. त्यानंतर आपण आता नेक्स्ट बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 चा A. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि क्वाड्रिलेटरिक इक्वेशन. बघा इथे चॅप्टरचं नावही तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की 2 मध्ये A जो येणार आहे तो क्वाड्रिलेटरिक इक्वेशन वर येणार आहे 2 मार्क्स साठी. त्यासाठी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायची आहे. आणि बघा क्वेश्चन नंबर 2 मधला A येणारा याचा चॅप्टर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी लिहून दिलेला आहे. म्हणजेच तुम्ही हे तुमच्या माइंड मध्ये फिक्स करून जायचं आहे की क्वेश्चन नंबर 2 चा जो A असणार आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन हा क्वाड्रिलेटरिक इक्वेशन मधूनच येईल, याची गॅरंटी आहे. बघा complete the activity to solve the quadratic equation x² - 3x - 54 is equal to 0 by factorization method. बघा फॅक्टरायझेशन मेथड मध्ये तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5 जो की तुम्ही हॉट म्हणतात 4 आणि 5. तर त्यासाठी सुद्धा बघा क्वेश्चन नंबर 5 हा क्रिएटिव्ह क्वेश्चन असतो आणि हा शक्यतो पाय डायग्राम वर असतो. तर बघा याला सुद्धा 3 मार्क्स असतात. तर ड्रॉ अ पाय डायग्राम फॉर द फॉलोइंग मास डिस्ट्रीब्युशन. बघा पाय डायग्राम तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला पाय डायग्राम या ठिकाणी काढायची आहे किंवा कन्स्ट्रक्ट करायची आहे. त्यांनी दिलेले बघा तुम्हाला क्वेश्चन मराठी 75 मार्क्स, इंग्लिश 85 मार्क्स, सायन्स 100 मार्क्स, मॅथमॅटिक्स 100 मार्क्स, टोटल मार्क्स 360. मग कॅल्क्युलेट द अँगल फॉर इच सब्जेक्ट अँड कन्स्ट्रक्ट द पाय डायग्राम. हा सगळा गिवन डेटावरून तुम्हाला पाय डायग्राम कन्स्ट्रक्ट करायची आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो बी असणार आहे तो काय आहे सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स. बघा याच्यातून तुम्हाला कुठलेही चला. तर क्वेश्चन नंबर 3 मधला जो A आहे तो पण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि यात सुद्धा तुम्हाला चॅप्टर दिलेला आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स मध्ये जो मीडियन टॉपिक आहे त्यावर हा क्वेश्चन विचारला जाणार आहे, तो पण 3 मार्काचा असणार आहे. तर बघा फाइंड द मीडियन युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. तुम्हाला ही इन्फॉर्मेशन यूज करून मीडियन काढायचा आहे. तर मीडियनचा फॉर्म्युला तुम्ही लर्न करून जा, हायलाइट करा किंवा IMP करा त्या ठिकाणी. तर हा क्वेश्चन या ठिकाणी गिवन डेटा L is equal to 10, F is equal to 20, CF is equal to 15 and H is equal to 10 and N is equal to 15. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मीडियन फाइंड आउट करायचा आहे आणि मीडियनचा फॉर्म्युला काय आहे तो तुमच्या समोर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करू शकता.
सॉल्व्ह करून तो कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3 चा ए. हा पण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि यामध्ये सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे जीएसटी विचारली जाऊ शकते, विचारली जाणारच आहे. तर हाही क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करून जायचा आहे आणि हा सुद्धा तुम्हाला 3 मार्क्स या ठिकाणी मिळून देणार आहे. तर बघा, अ डीलर इन महाराष्ट्र बॉट अ कम्प्युटर फॉर 40,000 रुपीज टॅक्सेबल व्हॅल्यू अँड सोल्ड इट फॉर 45,000 rupees. Taxable value rate of GST is 18%. Complete the activity to find GST payable. बघा, जीएसटी कशी त्याला पेड करावी लागेल किंवा काय काय जी आहे ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि तुम्हाला ते सगळ्या पुट द व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू टाकून तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे आणि याला IMP नोट करून घेणे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 चा जो बी आहे, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स. या ठिकाणी तुम्हाला 3 दिलेले असणारे, 3 क्वेश्चन्स दिलेले असणारे, त्यापैकी कुठलेही तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन जर बसलेल्या होता तर तुम्ही बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केलेले असतील अशी मी आशा करते. आणि जर तुम्ही सॉल्व्ह केलेले क्वेश्चन काही करेक्शन असतील आन्सरचे तर या पीपीटी मध्ये आपण सर्व आन्सर्स या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुम्ही एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्या आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून जा आणि हे आन्सर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. बघा, सगळ्या क्वेश्चनचे आपण ऍज इट इज आन्सर या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि पुन्हा पुन्हा हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करा, जेणेकरून 100 पढ़ा और 1 लिखा अशी म्हण आहे ना, की तुम्ही 100 वेळा वाचाल पण एकदा जर तुम्ही तुमच्या हाताखालून एखादा प्रश्न किंवा एखादं उत्तर ज्या वेळेला तुमचं जातं तर ते 100 वेळा वाचल्याची बरोबरी करत असतं. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मॅथ्स हा विषय सॉल्व्ह करण्याचा विषय असतो, त्यामुळे तो फक्त रीड करू नका तर सॉल्व्ह करा. त्यानंतर बघा, आपण लास्टला एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की आपण दिलेले जे क्वेश्चन्स आहे ते ऍज इट इज तर येतील, पण जर तरचा विषय असतो त्यामध्ये फक्त नंबर्स चेंज होतील. 2 असेल तर 3 होऊ शकतोय, ए असेल तर बी होऊ शकतोय, एवढंच होईल. परंतु तुमचा जो फॉर्म्युला असतो किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची जी मेथड असते ती कुठेही चेंज होत नसते. फक्त नंबर्स आणि अल्फाबेट चेंज झाले म्हणजे आन्सर चेंज होत नसतं. त्याच्या ज्या स्टेप्स असतात त्या ऍज इट इज असतात आणि स्टेप्सलाच मॅथ्स मध्ये मार्क असतात. आणि मॅथ्स हा विषय स्कोरिंग विषय आहे, यामध्ये काना मात्रा उकारचे तुमचे मार्क्स कट होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे जे साइन असतील प्लस मायनस इज इक्वल वगैरे काय ज्या गोष्टी मॅथ मध्ये असतील त्या व्यवस्थित द्या, फॉर्म्युला व्यवस्थित राईट करा, गिवन डाटा व्यवस्थित राईट करा आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. आणि मॅथ मध्ये तुमच्या आन्सरला स्टेपला मार्क्स असतात आणि पेपर सुटसुटीत व्यवस्थित लिहा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप बेस्ट ऑफ लक आणि छान प्रकारे पेपर सॉल्व्ह करा. कुठलंही टेन्शन घेऊन पेपरला जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण जे येणार आहे, आधीच मी तुम्हाला म्हटले होते, व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलले होते की हा लीक पेपर आहे. लीक म्हणजे आम्ही माइंडने लीक केलेला पेपर आहे हा, एवढा अनालिसिस केलेला आहे, एवढा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून तुमच्या समोर डायरेक्ट आम्ही श्योरिटी घेऊन येतोय की हा लीक पेपर आहे, सेम प्रश्न उतरतील आणि जे जे प्रश्न IMP तेही तुम्हाला आम्ही राईट करायला सांगितले होते. ह्याच वेळेने जा आणि अशीच प्रॅक्टिस करा आणि असाच पेपर सॉल्व्ह करा. त्यासाठी उद्या असणाऱ्या पेपरसाठी तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक आणि जास्तीत जास्त पेपर सोडवा, म्हणजे जेवढे प्रश्न दिले तेवढंच सोडवा आणि चांगले मार्क मिळवा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलंच आहे आपण लीक पेपर या ठिकाणी घेऊन आलेलो होतो आणि या पेपरचं इन शॉर्ट मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगते की ग्राफिकल, मीन, फॅक्टरायझेशन आणि फॉर्म्युला या टॉपिक्सवर तुम्हाला सगळा पेपर येणार आहे आणि तुम्ही 100% तुम्हाला मी गॅरंटी देते ह्या 4 टॉपिक्सचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून जा, प्रॅक्टिस करून जा आणि पेपर सोडवा.
तसंच पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे की मॅडम खरंच तुम्ही जे टॉपिक्स आम्हाला दिले होते, जे क्वेश्चन IMP दिलेले होते ते सगळेच्या सगळे पेपर मध्ये ऍज इट इज आलेले आहेत. आणि हे सगळं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तसेच आपल्या एज्युशॉप या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचाच या ठिकाणी फायदा होईल आणि निश्चितच तुम्हाला देखील या गोष्टीचा फायदा होणार आहे. आशा करते की लवकरच हा पेपर तर तुम्ही छान पद्धतीने सोडवणार आहात, पण आता अशाच प्रकारचा मॅथ्स पार्ट 2 जॉमेट्री हा पेपर आम्ही तुमच्या समोर लवकरच घेऊन येणार आहोत. तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. आणि बेल आयकॉनवर जर प्रेस असेल तर नोटिफिकेशनवर तुम्ही लगेच टच केल्यानंतर तुम्हाला पार्ट 2 चा पेपर सुद्धा या ठिकाणी 100% येईल, याची गॅरंटी आम्ही एज्युशॉप तर्फे तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.